आज आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे, मोदक करायचा, नैवेद्य दाखवायचा आणि ख्याती अजून झोपली आहे. ख्याती, अगं ख्याती, उठतीयस ना? पप्पा, अगं ख्याती, काय झालं? आपले बाप्पा माझ्या स्वप्नात आलेले. ते थोडेसे नाराज आणि चिंतित होते. काय म्हणाले ते तुला? पप्पा म्हणाले, अगं बाळा, आज अनंत चतुर्थी. मी आपल्या गावी परतीचा प्रवास सुरू करणार. पण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना मुंबईचा युवराज असलेलं आपलं शिवगर्जना मित्रमंडळ ज्या मार्गाने मला नेणार तो रस्ता ओबडदोबड, खड्डेमय आणि ट्रॅफिकने गच्च असतो, ज्याचा त्रास माझ्या भक्तांना नेहमीच होतो आणि माझे वाहन असलेल्या उंदीर मामालाही आज होईल. अगं बाळा, मी तरी वेळेवर तलावावर पोचेन ना? हाच प्रश्न मलाही पडलाय. याच छत्रपती शिवाजी महाराज तलावावर माझे भक्तजण पाण्यात निर्माल्य इत्यादी साहित्य टाकून कचरा करतात आणि त्याच पाण्यात माझं विसर्जन करणार, याचीच मलाही चिंता वाटते. माझा खरा भक्त आपलं भांडूप नेहमीच स्वच्छ आणि ट्रॅफिक मुक्त ठेवेल. तथास्तु. बाप्पा, आम्ही समस्त भांडुपकर तुम्हाला वचन देतो की आम्ही भांडूप स्वच्छ आणि ट्रॅफिक मुक्त करू. तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यावर ठेवा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मोरया.